टाक टाक. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम भीमाशंकर. रात्री कोकण पायथ्यावरून आम्ही ट्रेक करत पावसामध्ये अंधारामध्ये रात्रीच्या 9-9:30 वाजल्या होत्या. त्यावेळेस आम्ही भीमाशंकरच्या पायथ्याशी हा जो दिसतोय तो भीमाशंकरचा डोंगर आहे आणि त्याच्या पायथ्याशी रात्री आम्ही हे जे घर आहे ह्या घरामध्ये मुक्काम केला होता. सकाळी सर्वजण फ्रेश झाले, सर्व उरकून आता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करतोय. आता सकाळच्या 9:30-10 वाजलेले. भीमाशंकर डोंगररांगेच्या कुशीमध्ये एकमेव असलेलं हे गाव आहे. चारी बाजूचा नैसर्गिक सीन, सर्व बाजून डोंगर आहेत. डोंगराच्या मध्ये गाव वसलेलं आहे. हा जो दिसतोय तो पदरगड आणि ही जी रेंज आहे ही आहे भीमाशंकरचा डोंगर. जूनचा पहिला आठवडा आहे. काल पाऊसही पडलेला आहे. भात शेतीची पेरण्यासाठी राहणं तयार होतं आणि ह्या रूटने आता आम्ही जंगल ट्रिपसाठी निघालो आहे. हा आहे तो भीमाशंकरचा डोंगर आहे. अशा पद्धतीची बैलाची जोड आहे. त्या बैलाच्या सहाय्यानं भात शेतीसाठी राहणं तयार होत आहेत. अशी छोटी छोटी घर आहेत वाटेवरती. बाबा या शेतीमध्ये काय लावता? भातच लावता ना. आता काय हे नांगरणी करायची याची? आता नांगरणी नाही, आता हे पेरलंय रोप. हां पाच रोप पेरलं. हां. काय पेरल्यानंतर मग ते उगवणार ना. मग ते रोप काढून इथं लावायचं. रोप काढून एवढे इथं लावायचं. ते रोप तेवढे तिथे लावायचं. त्याला जास्त पाऊस लागेल ना, पूर्ण पाणी पाहिजे जमिनीवरती. त्यावेळेस आता काय तुम्ही फक्त रोपं लावणार? आता फक्त रोप. मग आता पहिला पाऊस काल पडला, मग त्याच्यानंतर हे तुम्ही सुरू केलं का? राहायला तुम्ही इथंच का? मग तुम्ही आता एखाद्या गावात वगैरे जायचं म्हटलं तर किराणा आणायला, काय सामान आणायला काय पाहिजे? ट्रेक करत जातात का डोंगराच्या पलीकडे? हा जो डोंगर दिसतो याच्या पलीकडे सामान कसं आणतो तुम्ही? डोक्यावरती कमाल आहे तुमची. आता हे पावसाळा सुरू झाला म्हणून ही लाकडं ठेवलेत का? हो, हे पावसाळा म्हणजे तुम्ही पावसाळी सोय करून ठेवलेली आहे? पावसाळ्याची सोय करून ठेवली. तुमचं लहानपणापासून आयुष्य इथंच गेलं का? हो, हे ह्याच ठिकाणी. तुम्ही काय भरपूर उन्हाळ्या पावसाळ्यात बघितलं तिथले? आता काय विचारत नाही. वस्ती किती येतात इथं? 11 घरे. फक्त 11च घर आहेत. आम्ही तिकडे पदरवाडीमध्ये राहिलो होतो रात्री. ही पण पदरवाडीच आहे. ओके, म्हणजे छोटे छोटे हे आहेत. एकच गाव आहे, प्रत्येकात जागा पाडा पाडा टाईप आहे, छोटं छोटं. ते कसं आहे का, तो किल्ला आहे ना. हा, कुठला किल्ला? हा समोर दिसतोय तो. इथं प्रदूषण वगैरे असलं काय भानगडच नाही. गाडीच नाही, गाडीची गजगज नाही, गाडी येतच नाही ना. तेच ना काय. आणि निसर्गाची हवा आहे ना एकदम सात्विक. काय धन्यवाद बाबा. चांगलं वाटलं बोलून. ही लाकूड फाट्याची व्यवस्था. आता इथून पुढे 4-4.5 महिने पाऊस असेल इथं. हे घराची रचना आहे. ह्या घरांचं वैशिष्ट्य असं असतं की प्रत्येक घराला अंगण असते. छोटं अंगण असते, असं मस्तपैकी कुंपण असते. घर साधंच आहे पण ह्याची सजावट एवढी सुंदर आहे ना. हे असं घर आहे, ह्याला इथं अंगण आहे, हे कुंपण आहे लाकूड फाटा लावून केलेलं. असे छोटे छोटे रस्ते असतात इथे. ह्या पदरगडवाडीतील लोकांच्या शेतातलं हे छोटंसं मंदिर.
तुमची काय फक्त हनुमान जयंतीच असतो बाकी सण अजून काय एवढंच एकच एकच सण आहे हनुमान जयंतीसाठी. बाकी यात्रा वगैरे का जत्रा नाही ते नाही करत. मारुती नाही. मंदिर कुठे? हे मारुतीचं मंदिर आहे हो. एक दर्शन. का या अजून पण जाणार नाही. बदरवाडीतील हनुमानाचं मंदिर लाकडामध्ये आणि कौलारूमध्ये याचं छत बनवलेलं आहे मातीमध्ये विटा लावून घेतलेले आहेत ह्या आता आपण निघालोय भीमाशंकर अभयारण्यामध्ये भटकंती करण्यासाठी बाहेर कडक ऊन पडले करवंद पाणी बॉटल आणा पाहिलीत कशी एखादी घेतली आहे लयच मोठी आहेत इथली करवंद या भागामध्ये असे छोटे छोटे रस्ते आहेत किती ऊन पडलं तरी आपण यातनं ट्रेकिंग करू शकतो झाडांची सावली आहेत वाटेवरती या पायवाटेने आलो आम्ही छोटी ही वाट होती तर या ठिकाणी अशी मोठी जागा सापडते आपल्याला आधीमध्ये खूप मोठी जागा येते अशी उंच उंच झाडं आहेत सूर्य जवळपास डोक्यावरती आलेला आहे काय निशाण नाही. आणि पायवाटेची खून आपल्याला सहज दिसून येते इथं. लहानपणी आपण पिक्चर बघायला माहिती आहे का जंगलामध्ये मित्र गेलेत हरवलेत त्यांच्यावर हल्ला होतोय काहीतरी आदर्श शक्ती काहीतरी हे होते तसं फील यायला लागला इथं. काय म्हणून हा दिसली कोकमर होय कोकमर दिसली का काढू का? भाऊ माहित आहे. आता आम्ही पोहोचलोय भीमाशंकरच्या एकदम घनदाट जंगलामध्ये पूर्णपणे हिरवं दाट जंगल दिसतं इथं आपल्याला जंगलामधून ही छोटीशी पाऊलवाट आहे वेगळाच बेडू काय विषय असं सुट्टी बघ ना कसली टायगर टायगर आहे टायगर बेडू काय नवीन प्रगती सापडली आपल्याला कुठं चालू आहे आता
पाऊलवाट नाही आहे. कशाचे काटे आहेत? कशाचा वेळ काय खायचं पानं आहे? खायचं पाण्यासारखं दिसतं. हां हे तर मिरी आहे, जंगली मिरी. जंगली मिरी आहे. मिरी असते मसाल्याचे तेच का? ते आहे ॲस्परेगस. काय म्हणतात त्याला? अश्वगंधा म्हणतात. अश्वगंधा नाही काय? अश्वगंधा. अश्वगंधा किती? काय आता नाव नाही लक्षात डिग्रीचं. सर्पगंधा. अस्पर. जंगलीत आंबा असेल ना. आपल्या आंब्यात पहिलीच ना हम्म. शेतलं कुठं छान कुठे गेली फार कसली भारीचं वगैरे गडद ते आंब्या झाड आहे. किती उंच आहे. मला नाही आहे. जंगलामधून आता आपण परत पाऊलवाटेला आलोय. ही पाऊलवाट ही अशीच पुढे समोर होती. आम्ही कुठल्या डेस्टिनेशनला निघालेलो नाही आहे. फक्त आणि फक्त जंगलामध्ये फिरण्याचा अनुभव घेतो. कुठेही आम्हाला पोचायचं नाही आहे. कुठलीही घाई नाही आहे, गडबड नाही आहे. एकच उद्देश आमचा, फक्त जंगलची जी लाईफ आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. या पायवाटेने आल्यानंतर जंगलामध्ये असं उघडी जागा थोडी, त्याच्यानंतर परत घनदाट जंगल चालू होते. आत्ता आम्ही ट्रेक करत आलो ते या वाटेने आलो. इथं आल्यानंतर एक पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आहे. तो इथून असा खाली वाहत जातो आणि हा वरती इकडून हा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आहे. पण आत्ता काल पहिलाच पाऊस पडलेला आहे, त्यामुळे इकडे ह्याला पाणी नाही आहे. पाऊस रेग्युलर चालू झाल्यानंतर ह्याला पाणी चालू होईल. पावसाळ्यामध्ये हे ठिकाण बघण्यासारखं असेल. भीमाशंकर डोंगरावरचं पाणी वरून वाहत आलेलं, इथं धबधबा तयार होता. ह्या धबधब्याच्या वाटेने आल्यानंतर तिथून पोचतो आपण. आणि हा धबधब्याचा मुख्य डोंगर. हे इथं जमलेले ट्रेकर ट्रेक करत इथं पोहोचल्यानंतर धबधब्याचा मेन प्रवाह इथून वाहणार आहे. एका पावसामुळे थोडंसं पाणी वाहायला चालू झालेलं आहे. उभे उभे म्हणतोय मी, उभे. उभे नऊ बघ ना, मग इकडून 3 तिकडून 3 6 असा पहाड पूर्णपणे पाण्याने मागून, 7 माती वाहून गेल्यामुळे 2 लावा लागतात.
दगड उघडा पडलेला आहे पूर्ण माती वाहून गेल्यामुळे. हे असे गुहा आहे इकडं. त्या गुहामध्ये आपण आराम करू शकतो. उन्हाळ्यामध्ये इथे येताना काळजी घ्यावी लागेल, पाण्याचा सोर्स नाही इथं.